2.5 लाख रुपये हस्बंड आणि वाईफची सॅलरी असून सुद्धा घरही घेता येत नाहीये आणि त्यांना इन्व्हेस्टमेंटही करता येत नाहीये. बरेचसे लोक जेव्हा त्यांची सॅलरी वाढते त्यावेळेला मोठं घर घ्यायच्या भानगडीत पडतात आणि काहीच होत नाही. माझं एकाशी बोलणं झालं, त्यांना जवळपास 2.5 लाख रुपये सॅलरी आहे, 40 ते 50 रुपये खर्च आहे, 2 लाख रुपये महिन्याला साठवतात, पण ते सगळे पैसे सेव्हिंग अकाउंट मध्ये जाऊन पडतात. आता जवळपास 45 ते 50 लाख रुपये आहेत त्यांच्या सेव्हिंग अकाउंटला. घर घ्यायचे, पण मोठं घर घ्यायचे, EMI भरण्याची सुद्धा हिंमत होत नाहीये. सो अक्षरशः कन्फ्युजन मध्ये मोठी अमाऊंट त्यांच्या सेव्हिंग अकाउंटला आहे. तर त्यापेक्षा त्यांनी ही अमाऊंट जर पूर्णपणे लिक्विड फंडात टाकली तर तिथून 6% इंटरेस्ट सुरू होईल आणि त्यांना जेव्हा घर घ्यायचंय तेव्हा ही अमाऊंट डाऊन पेमेंट करता येईल. पण या केसमध्ये मी त्यांना सजेस्ट केलं की आता घर न घेता पुढे तुम्ही 3 वर्षांनी घर घेतलं तर जवळपास 2.25 करोडचं घर तुम्ही घेऊ शकता. प्लस तुम्ही 1.5 लाखांची जर SIP करताय तर पुढच्या 6 वर्षांमध्ये तुम्ही फायनान्शियली फ्री होत आहात. तुम्हालाही तुमचं असंच कस्टमाइज सोल्युशन हवं असेल तर नक्की मला व्हॉट्सअप करा, मी तुमचं प्रॉपर प्लॅनिंग करून देईल. हॅव अ अबंडंट लाईफ. धन्यवाद. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.